अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण बंद करण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले। सभेपूर्वीच विरोधी नगरसेवकांनी महापौर कार्यालयाबाहेर ठिय्या देत घोषणाबाजी करून निर्णयाचा निषेध केला। अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण बंद करण्याच्या निर्णयावरून शुक्रवारी मनपात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। सभा सुरू होण्यापूर्वी विरोधी नगरसेवकांनी महापौर शारदा खेडकर यांच्या कार्यालयाबाहेरील पायऱ्यांवर ठिय्या देत घोषणाबाजी केली। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव अजेंड्यावर असतानाही त्यांचे थेट प्रक्षेपण न केल्याचा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते निलेश देव, पराग गवई, आकाश कवडे, उद्धव सेनेचे विजय इंगळे आणि काँग्रेसचे आझाद खान यांच्यासह नगरसेवकांनी निषेध नोंदवला। स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी मागील सभांमध्ये काही नगरसेवकांकडून असभ्य भाषेचा वापर झाल्याने मनपा आणि शहराची प्रतिमा जपण्यासाठी थेट प्रक्षेपण बंद केल्याचे स्पष्टीकरण दिले। मात्र विरोधकांनी हा युक्तिवाद फेटाळून निर्णय मागे घेण्याची मागणी केली। दरम्यान हॉकर्ससाठी पर्यायी जागा, अतिरिक्त बोअरवेल आणि सबमर्सिबल पंप तसेच आमदार निधीतील विकास कामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासंबंधी प्रस्तावांनाही सभेत मंजुरी देण्यात आली। आज मुख्यमंत्र्यांचा सन्मान तोही अकोलेकरांना दिसू द्यायचा नाही, अशी ही भाजपाची सरदूरटप्पी भूमिका। हे आपल्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करताना आपल्याच अकोलेकरांना दाखवायचा नाही, हे काय उद्देश आहे? मी तर म्हणतो पूर्ण अकोले शहरात मोठे मोठे स्क्रीन लावून लावायचं, दाखवून जायचं। खरोखरच हा सन्मान करायचा आहे की फक्त कागदापुरती करायचा हा प्रश्न भाजपासमोर उपस्थित झाला आहे। भाजपांना हा सोंग करायचं होतं, तर हे सोंग स्वभावाच्या आतच करतात, हे सिद्ध झालेलं आहे। त्यांना लाईव्ह करायचं असतं तर त्यांनी पूर्ण अकोलेकरांना पहिल्यासारखं लाईव्ह केलं असतं। सर्वसामान्यातून निवडून आलेल्या लोकांचा पैसा कसा व्यर्थ होतो हे सामान्य दाखवायसाठी हे लाईव्ह प्रक्षेपण होतं। याची चुकीची प्रथा सुरू आहे, याचा आम्ही निषेध करतो आहे। पत्रकारांचा सन्मान, अकोलेकरांचा सन्मान हा झालाच पाहिजे, याकरता आम्ही आता सभागृहात भांडणार आहे, बाहेरही भांडतोय। जर असं म्हणणं आहे की सभागृहामध्ये वाद होतात, विवाद होतात, याच्यापेक्षा बी संसद मोठमोठ्या जे सभागृह आहेत त्यामध्ये सुद्धा वाद विवाद होतात, पण ते लाईव्ह प्रक्षेपण होते। जर एवढं चांगलं काम जर सत्ताधारी करत असतील तर त्यांना अकोलेकरांना न दाखवायचं कारण काय? काही त्यांच्या मागं काळं पांढरं नाही आहे, त्यामुळे त्यांनी लाईव्ह प्रक्षेपण बंद केलेलं आहे। आणि आज ठराव होता माननीय मुख्यमंत्री यांचा अभिनंदन ठराव, हा जर भाजपा इतकी सत्ताधारी जर दाखवत नसतील अकोलेकरांना तर हे दुर्दैव म्हणावं लागेल।